नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात विस्ताराने. आजपासून जीएसटीचे नवीन दर लागू झालेले आहेत. देशातील ऑटोमोबाईल खरेदीदारांसाठी मोठे बदल झालेले आहेत. दुचाकीवरील जीएसटी 28% ऐवजी आता 18% असेल, तर कारसह दुचाकीची किंमत आता कमी झालेली आहे. नव्या जीएसटी स्लॅबमुळे सर्वसामान्यांचा फायदा होणार आहे. चारचाकीसोबतच दुचाकी वाहनांवरील जीएसटी 28% ऐवजी आता 18% झाली आहे. आजपासून हे दर लागू झालेले आहेत, त्यामुळे वाहनांच्या किमती ह्या कमी झाल्या. त्यामुळे वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी बघायला मिळते आहे. गेल्या आठवड्याभरापासून शोरूममध्ये बुकिंग्स मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यात. आजपासून जीएसटी कमी झाल्यानं आजपासूनच बिलिंग सुरू झाले आणि सर्वसामान्यांच्या कार्समध्ये 1 ते 1.5 लाख रुपये नव्या जीएसटी स्लॅबमुळे कमी झालेत. यामुळे EMI वर कार घेणाऱ्यांना 1 वर्षाचं EMI हे कमी भरावं लागणार आहे. तर या संदर्भात अशाच एका शोरूममधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी. पाहूयात. उत्सवाचा आजचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसापासून जीएसटी जी आहे ती कमी करण्यात येताना आपण पाहतो आहोत. त्याच अनुषंगाने सध्या मी एका नागपूरमधल्या कारच्या शोरूममध्ये आलेलो आहे आणि या शोरूममध्ये जी ग्राहकांची सकाळपासून जी गर्दी आपण पाहतो आहोत त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर जी 28% जीएसटी कारवर जी घेण्यात येत होती ती आता तब्बल 18%वर जी आहे ती केंद्र सरकारने जी आणलेली आहे. मागच्या 15 दिवसांपासून या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या, मात्र आजपासनं 18% जीएसटी लागू झाल्यापासून जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यामध्ये जी आहे ही आता कार बुकिंग करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण इथे पाहतो आहोत. माझ्यासोबत या शोरूमचे CEO आहेत. ठाकरे साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीची गर्दी पाहता आज? नमस्कार. कालपासून आम्ही बघतोय की आमच्या शोरूममधल्या फुटफॉल्समध्ये खूप जास्त इन्क्रीज झालेला आहे आणि आज सकाळपासून लोक डिलिव्हरी घ्यायला यायला लागले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आमचे डिलिव्हरीज, इनफॅक्ट रात्रीपर्यंत डिलिव्हरीज लाईंड अप आहे. आजचा दिवस बुकिंग करायला पण खूप चांगला दिवस आहे, नवरात्रीचा पहिला दिवस म्हटल्यामुळे. तर मला असं वाटतं की आज बुकिंग्स चांगल्या होतील आणि या महिन्यात, या 7-8 दिवसात जे आहे नवरात्रीचे, हे कस्टमरसाठी बेस्ट आहे. कारण तुम्ही जसं दाखवलं की जीएसटी बेनिफिट प्लस प्राईस रिड्युक्शन प्लस ऑफर्स असा हे ट्रिपल बेनिफिट कस्टमरला मिळतो आहे. तर डेफिनेटली मला असं वाटतं की हा इंडस्ट्रीसाठी आणि मारुती कंपनीसाठी सगळ्यात बेस्ट महिना असेल. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. तर जीएसटीमुळे कोणकोणत्या वस्तू स्वस्त होत आहेत पाहूयात. घरांच्या किमती कमी होणार आहेत. जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे घरांच्या किमती, टीव्हीच्या किमती ह्या कमी झाल्यात. फ्रीजच्या किमती सुद्धा कमी झाल्यात. कार्सच्या किमती या सुद्धा कमी झाल्यात. 28%वरून जीएसटी 18%वर आली आहे. दुचाकीच्या किमती सुद्धा कमी झाल्यात. हॉटेल्स, रूम्स हे सुद्धा आता स्वस्त झालेत, त्यांचे दरही कमी झालेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेले आहेत. हितेश, जीएसटी कमी झाल्यामुळे आता कारच्या किमती कमी झालेल्या आहेत, दुचाकींच्या किमती कमी झालेल्या आहेत. दुचाकी आणि कार खरेदी करणाऱ्यांच्या आता नेमक्या भावना काय आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने आज सकाळपासून ज्या कार असतील किंवा दुचाकी असेल, चारचाकी असेल, यांच्या शोरूम मध्ये ज्या पद्धतीने ग्राहकांची गर्दी आपण पाहतो, एकीकडे जीएसटी कमी करण्यात आलेला आहे, म्हणजे 28 पासून 18%वर आणलेला आहे. मात्र आज नवरात्रीचा देखील जो आहे पहिला दिवस आहे आणि आजचा दिवस शुभ मानून जे आहे अनेक नागरिक जे आहे नवीन नवीन गाड्या घेण्याचा जो प्रयत्न करत असतात, त्यामध्ये देखील आजच्या दिवसाकरता जी बुकिंग करण्यात आली होती त्याकरिता, डिलिव्हरी करिता देखील आज जे आहे ते ग्राहक येताना आपण पाहिलेले आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत जे रांगा ज्या शोरूम मध्ये पाहायला मिळालेल्या आहेत त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर तब्बल लाख रुपयापेक्षा जास्त जे पैसे ग्राहकांचे आता वाचताना आपण पाहतो आहोत. त्यामुळे कुठेतरी सामान्य नागरिकांना देखील या पद्धतीने दिलासा मिळताना पाहतो. दुचाकी असेल त्यामध्ये देखील 28 पासून 18% जीएसटी जे आहे ते 18%वर आणलेलं आहे. त्यामुळे टू व्हीलर घेताना जिथे ग्राहकांना 1 लाख रुपयाची किंमत भरावी लागत होती, आता ती 85-80 हजारापर्यंत येताना पाहतो. त्याच पद्धतीने जीएसटी कमी झाल्यामुळे आता
कंपनी ज्या दुचाकी किंवा चारचाकीच्या कंपन्या आहेत त्यांनी देखील आपल्याकडून सवलती द्यायला सुरुवात केलेली आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे त्या सवलती कंपनी सुद्धा देतानाचे ऑफर जे आहेत ते देऊन राहिले आहेत आणि त्यामुळे नक्कीच सामान्य नागरिकांना कुठेतरी यापासून दिलासा होतानाचं चित्र जे आहे पुढे येत आहे. जगदीश, धन्यवाद हितेश दिलेल्या माहितीबद्दल.